अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे। रात्री झोपताना या 5 वस्तूंपैकी फक्त एक वस्तू तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्या उशीखाली असल्याने किंवा झोपताना ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमचं भाग्य बदलायला लागेल। तुमचे झोपलेले जे नशीब असतील ते नशीब जागे होतील। तुमच्या इच्छित ज्या काही मनोकामना असतील त्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। कुठल्याही प्रकारची काही बाधा, काही तांत्रिक बाधा, जादूटोणा, करणी बाधा अशा काहीही वाईट शक्ती जर तुम्हाला त्रास देत असतील तर त्या वाईट शक्तीतून तुम्हाला मुक्तता मिळेल। बघा, या वस्तूंपैकी म्हणजे या 5 वस्तूंपैकी ही एक वस्तू जवळ ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होईल। स्वप्नदोष असेल, कुठल्याही प्रकारची भीती जर तुम्हाला झोपेमध्ये वाटत असेल त्या सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल। बऱ्याच वेळा असं होतं की रात्री सुखाची झोप लागत नाही। पैसा आहे, सगळं आहे, मला बऱ्याच कमेंट्स असतात, पण ताई रात्री सुखाची झोप लागत नाही। सुखाची झोप लागण्यासाठी काहीतरी उपाय सांग। तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर म्हणजे ही एक वस्तू उशीखाली ठेवल्यानंतर तुम्हाला सुखाची झोपही लागेल। मनात असणारी कुठलीही भीती असेल तर त्या भीतीतून तुम्हाला मुक्तता मिळेल। कुठल्याही प्रकारची बाधा त्रास देत असेल त्यातून मुक्ती मिळेल। कुठलीही वाईट शक्ती जर तुम्हाला सतत त्रास देत असेल, झोपेतून उठवत असेल, म्हणजे आपण बऱ्याच वेळा दचकून उठतो, काहीतरी भीती वाटते, कुणीतरी बाजूला आहे असं वाटतं, असं काहीही तुमच्यासोबत घडत असेल तर त्या सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। दारिद्र्य संपवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये तुमच्या सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही यातील कुठलाही एक उपाय करू शकता। आता जास्त वेळ न घेता काय उपाय कुठला आहे, कसा करायचा आहे हे सगळं पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, जर तुम्हाला रात्री दचकून उठायची किंवा रात्री सतत झोपेमध्ये काही भीती वाटत असेल, मग तुम्हाला कुठला आजार असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं की मला आता अटॅक येईल, कारण तसे पेशंट खूप असतात आणि आपल्या डोक्यामध्ये तेच असतं की माझ्यासोबत हे घडेल का, मला पण हे होईल का, म्हणजे सतत नकारात्मकता, निगेटिव्हिटी मनात भरलेली असते। यातून तुम्हाला मुक्तता हवी असेल, ह्या सगळ्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल आणि सुखाची झोप घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत साधा उपाय सांगते। एक लोखंडाची छोटीशी वस्तू घ्यायची, कुठलीही लोखंडाची, खिळा असेल, एखादी चूक असेल किंवा एखादी लोखंडाची अंगठी वगैरे असेल तर ही लोखंडाची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही गोमाता असेल, गावाच्या शेजारी कुठेही गोमाता असेल तर त्या गोमातेच्या शेपटीला ही लोखंडाची वस्तू लावायची। कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त गोमातेच्या शेपटीला तुम्हाला ही लोखंडाची वस्तू लावायची आहे। त्याच्यानंतर ही लोखंडाची वस्तू तुम्हाला घरात आणून, म्हणजे तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही झोपता तर रात्री झोपण्यापूर्वी ही लोखंडाची वस्तू एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायची आणि ती उशीखाली ठेवायची। सलग 21 दिवस ही लोखंडाची वस्तू उशीखालीच ठेवून द्यायची, उशीखालून हलवायची नाही, काहीच नाही, त्याच जागी बरोबर झोपी जायचं। 21 दिवसांमध्ये कितीही नकारात्मकता, कितीही निगेटिव्हिटी तुम्हाला जर काही त्रास देत असेल तर त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल। कुठल्याही प्रकारची बाधा, करणी बाधा, जादूटोणा याचा काही जर तुमच्यावरती परिणाम झालेला असेल तर त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल। बघा, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे भीती दूर करण्यासाठी, दचकणं वगैरे काही होत असेल तर त्याच्यासाठी, कुठल्याही प्रकारच्या बाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी हा पहिला उपाय। याच्यानंतर दुसरा उपाय, जर तुम्ही खूप कष्ट करून, मेहनत करून तुम्हाला नशीब साथ देत नसेल, ज्याला आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निसटून जातोय, 99% काम येतं, 1% कुठेतरी राहतं आणि ते काम कॅन्सल होतं, आर्थिक प्रगती होत नाहीये, हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय, लक्ष्मीची प्राप्ती होत नाहीये, कुठलीच घरामध्ये काही सुधारणा होत नाहीये, प्रगती आलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की माझे नशीब मला साथ देत नाही, असं काहीही तुमच्या आयुष्यात जर असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, एक तुळशीचं पान घ्यायचं, सकाळीच किंवा दुपारच्याच वेळेत तुळशीचं पान तोडायचं,
ते तुळशीचं पान एका लाल रंगाच्या फडक्यात बांधायचं आणि रात्री झोपताना ते उशीखाली ठेवायचं. सकाळी जेव्हा उठाल तेव्हा ते पान काढायचं आणि अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम त्याच पद्धतीने तुळशीचं पान तोडून ते रात्रीच्या वेळी झोपताना उशीखाली ठेवायचं. मी दिवसा का तोडायला सांगते, कारण तुळस आपण रात्री तोडत नाही, तुळशीला आपण रात्री स्पर्श करत नाही, म्हणून ते दिवसात तोडून ठेवा. फक्त रात्री झोपताना एकच कापड घ्या, दुसरं कापड घेऊ नका, एकाच फडक्यामध्ये फक्त बांधून ठेवायचं. सकाळी उठून गाठ सोडायची, ते तुळशीचं पान काढायचं, अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. या उपायाने तुमच्या नशिबाला, तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल. तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल, तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल, धनाचे बंद झालेले मार्ग मोकळे होतील आणि इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. ठीक आहे, हा दुसरा उपाय. याच्यानंतर तिसरा उपाय, जर तुमच्या घरामध्ये सतत धनहानी होत असेल, लक्ष्मी स्थिर नसेल, पैसा काही केल्या टिकत नसेल, आज आला तर तो उद्या निघून जातो, एक तर आजारपण मागे लागतं, काही ना काही होतं की पैसाच राहत नाही. बाजारामध्ये 1000 रुपये घेऊन गेली, विचार करते की मी फक्त 100 रुपयाचं 200 रुपयाचं काहीतरी घेऊन येईल, पण बाजारात 1000 रुपये घेऊन गेले आणि 1000 रुपये संपून आले. ही माझीही कंडिशन होती. असंच व्हायचं, बऱ्याच वेळा असं व्हायचं, पण जिथून मी पण उपाय आणि सेवा करायला लागले भरपूर लाभ झालेला आहे. जर असंही तुमच्यासोबत काय होत असेल की लक्ष्मी टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर नसेल, आर्थिक प्रगती तुमची व्यवस्थित नसेल, आर्थिक वृद्धी होत नसेल, सतत धनहानी होत नसेल, तर त्याच्यासाठी एक मोरपंख घ्यायचं आणि त्या मोरपंखाच्या दांडीला कलावा गुंडाळायचा. मोरपंखाच्या गाडीला कलावा गुंडाळलेलं हे जे मोरपंख आहे हे उशीखाली ठेवून द्यायचं. रात्रभर उशीखाली ठेवायचं, सकाळी उठून ते पर्समध्ये, पॉकेटमध्ये, आपल्या बॅगेमध्ये ठेवायचं, बाहेर पडत असाल तर, नाहीतर उशीखालीच ठेवा किंवा देवघरात ठेवा. फक्त रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं. हा उपाय सलग 41 दिवस करायचा. 41 दिवसांमध्ये सगळी धनहानी थांबेल, लक्ष्मी प्रसन्न राहील, आर्थिक आवक वाढत जाईल, जिथे आर्थिक वृद्धी खुंटली होती ती आर्थिक वृद्धी व्हायला लागेल आणि तुमची आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होईल. ठीक आहे, हा तिसरा उपाय. याच्यानंतरचा चौथा उपाय, तुम्हाला जर कुठलीही इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल, एखादी अशी इच्छा असेल जी वर्षानुवर्षांपासून आणलेली आहे, कितीही काही केलं तरी इच्छाच पूर्ण होत नाही, खूप प्रयत्न करते तरी इच्छाच पूर्ण होत नाही, तर हा उपाय तुम्हाला कुठल्याही गुरुवारपासून करायचा आहे. कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एक औदुंबराचं पान आणायचं आणि त्या पानावरती हळदीने तुमची इच्छा लिहायची. ठीक आहे, जी पण इच्छा असेल ती हळदीने त्या पानावरती लिहायची आणि हे उंबराचं पान रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा हे उंबराचं पान त्याच उंबराच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं. हा उपाय सलग 4 गुरुवार करायचा, मोजून 4 गुरुवार. आजच्या गुरुवारी समजा पान आणलं, हळदीने इच्छा लिहिली, रात्री झोपताना उशीखाली ठेवलं, दुसऱ्या दिवशी ते उंबराच्या झाडाजवळ ठेवून यायचं, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उंबराच्या झाडाजवळ ठेवायचं. उंबराचं पान घरी आणत असतानाही तुमची इच्छा व्यक्त करायची आणि तिथे ठेवत असतानाही तुमची इच्छा व्यक्त करायची. 4 गुरुवारांमध्ये कितीही कठीण असणारी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. हा चौथा उपाय. आता शेवटचा 5वा उपाय, तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं असेल, धन आकर्षित करायचं असेल, घरामध्ये बक्कळ पैसा मिळवायचा असेल, धनाची वृद्धी करायची असेल, घरात लक्ष्मीला स्थिर करायचं असेल, एकंदरीत धनाचे, श्रीमंतीचे योग जुळून आणायचे असेल, तर त्याच्यासाठी हा 5वा आणि शेवटचा उपाय सांगणार आहे. यासाठी काय करायचं, एक दालचिनी घ्यायची. दालचिनी तुटलेली नाही, गोल अशी दालचिनी जी व्यवस्थित असेल ही अख्खी दालचिनी घ्यायची आणि या दालचिनीच्या मध्ये, म्हणजे दालचिनी जी घेतलेली आहे तुम्ही, गोल जी मसाल्याची साहित्य भेटेल ते तुम्हाला ती व्यवस्थित अखंड भेटेल, तिथूनच घेऊन या. आणि या दालचिनीच्या आतमध्ये तुम्हाला एक चिमूटभर तुम्हाला बडीशोप घालायची आहे. दालचिनीच्या आतमध्ये बडीशोप घालायची आहे आणि ही दालचिनी जी आहे तिला कलावा पूर्ण घट्ट गुंडाळायचा आहे. आता समजा ही दालचिनी आहे, याला मध्ये स्पेस असतो आतमध्ये, त्याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला काय तर बडीशोप घालायची, कच्ची असणारी बडीशोप, आणि याला पूर्ण धागा गुंडाळायचा आहे. लाल पिवळा कलावा असतो किंवा नुसता लाल धागा पूर्ण गुंडाळायचा आहे. आणि हा दालचिनीचा जो तुकडा आहे तो देवघरात ठेवून हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप दाखवून त्याच्यानंतर हा रात्री झोपताना उशीखाली ठेवून सकाळी सोबत ठेवायचा आहे. रोज रात्री उशीखाली ठेवायचा, सकाळी कामावर बाहेर जात असताना तो आपल्या जवळ ठेवायचा. कमीत कमी 21 दिवस तरी हा दालचिनीचा जो तुकडा आहे तो सतत आपल्याला स्पर्श झाला पाहिजे किंवा आपल्या संपर्कात राहिला पाहिजे, म्हणजे आपल्या सोबतच त्याचा स्पर्श होत राहिला पाहिजे, अशा पद्धतीने तो जवळ ठेवायचा, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा. या उपायाने तुमचे नशीब बदलतील, या उपायाने तुमचे भाग्य बदलतील. दालचिनी आणि बडीशोप हे दोनही गोष्टी ज्या त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या आहेत. नवग्रह जे आहेत ते स्थिर करणारे आहेत.
गुरु आणि शुक्राची कृपा करून देणार आहेत आणि ज्याचा गुरु आणि शुक्र हा मजबूत असतो तर सगळ्यांनाच माहिती असेल, कारण तुमच्यावर तोंडपाठ झाले असेल, मी रोज सांगते की ज्याचा गुरु आणि शुक्र स्ट्रॉंग असतो तो आयुष्यात मालामाल बनतो. दालचिनीचा आणि बडीसोपचा हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मालामाल बनवेल. 21 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्ही निर्माल्यात किंवा एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये हा दालचिन्याचा तुकडा टाकून येऊ शकतात. कधी पुन्हा वाटलं तर पुन्हा हा उपाय करू शकतात. या उपायाची सुरुवात कुठल्याही शुक्रवार किंवा कुठल्याही मंगळवारपासून करावी. अशा पद्धतीने तुम्हाला मी 5 उपाय सांगितलेले आहेत. सगळे करायचे ते सगळे करा, एक तरी नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.